नमस्कार मंडळी, कसे आहात? खुशीत आणि सकारात्मक आहात ना मंडळी? तर खुशीत नसाल तर मंडळी खुशीतच राहा, कारण खुश राहिल्यानंतर तुम्ही यशस्वी होणार आहात. तर थंबनेल तुम्ही बघितलंच असेल आणि तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की आज आपण चर्चा करणार आहोत. जसं तुम्ही ऐकाल तसंच तुम्ही बनाल. पहिल्यांदा सगळ्यात आपण सुरुवात इथून करूया, की लहानपणी तुम्ही कोणती गाणी ऐकत होता? कोणती गाणी तुम्हाला आवडत होती? बॉलिवूडची, 90ची, लव्ह सॉन्ग किंवा बादशाह सॉन्ग, भरपूर सारी अशी सॉन्ग तुम्ही ऐकली असतील. आणि ज्यांना आपण जास्त वेळ ऐकलेलं आहे, ज्यांचं जास्त कानावर आपल्या पडत आहे, तर त्यांच्याचसारखा आपण विचार करू लागतो, त्यांच्याचसारखं आपण वागू लागतो, त्यांच्याचसारखं आपण कपडे घालावं लागतो, त्यांच्यासारखं बिहेव करावं लागतो आणि ऑब्व्हियसली नंतर-नंतर त्यांच्याचसारखं तुम्हाला फील व्हायला सुरू होतं. पण मंडळी, गाण्यापुरतंच हे सगळं मर्यादित नाहीये. तर गेल्या 7 ते 8 वर्षात तुम्ही कोणाला फॉलो केलेलं आहे? कोणाचं तुम्ही ऐकत आहात? कोणाला तुम्ही बघत आहात? आणि तुम्ही कोणती पुस्तकं वाचली आहेत? तुमच्या आजूबाजूला कोण होते? या सगळ्यांचं मिळून तुमचं आज हे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व मंडळी तयार झालेलं आहे. आणि हे सगळं इतकं हळू-हळू होतं, की आपल्या स्वतःलाही समजत नाहीये. अनकॉन्शियसली हे सगळं होत असतं. आणि तुम्ही फक्त यशालाच धरून फक्त विचार नका करू, की आज तुम्ही यश त्याच गोष्टीमुळे मिळवलं असेल. यश हा एकच गोष्ट नाहीये. म्हणजे तुम्ही प्रयत्न कोणते केले त्याच्यानंतर तुमची विचाराचं स्ट्रक्चर कोणतं होतं, तुम्ही निर्णय कोणते घेतले होते. तर हे सगळं जे ठरत आहे ते आपण ज्या व्यक्तिमत्वानुसार बनलेलो आहे, ज्या माहितीच्या आधारावर आपलं व्यक्तिमत्व बनलेलं आहे, त्याच्यानुसारच हे सगळं मंडळी घडत असतं. तशा ह्या गोष्टी खूपच लहान आहेत आणि कशा होतात हे कधीही समजत नाही. आपल्या समजण्याच्या पलीकडं आहे. पण हे 100% असंच होत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याच्या सुद्धा गोष्टी काही ऐकत आहात आणि त्या मनामध्ये साठवत आहात. तुम्ही ज्या रस्त्यानं कामाला जात आहात, तिथं सुद्धा ज्या गोष्टी तुम्ही सातत्यानं बघत आहात, त्याच गोष्टी तुमच्या मनात साठवत आहात. तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करत आहात, जो तुमचा बाजूला बसणारा शेजारी आहे, तर त्याच्या ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत, त्याही तुमच्या मनामध्ये साठत आहेत. ज्या वेळेला बॉस, तुमचा मॅनेजर जे काही बोलत आहात, त्याही गोष्टी तुमच्या मनामध्ये साठत जात आहेत. किंवा तुमच्या स्वतःच्या फ्युचरबाबत तुम्ही विचार करत असाल किंवा दुसरी गोष्ट म्हणजे किंवा स्वतःचा तुमचा विश्वासच असेल, तर हा कुठपर्यंत विश्वास आहे, कुठपर्यंत आपण झेप घेऊ शकतो. तर ह्या सर्व गोष्टी अवलंबून असतात तुम्ही जे काही वर्षानुवर्ष ऐकत आलेला आहात किंवा मागच्या 3 ते 4 वर्षात जे तुमच्या कानावर पडत आलेलं आहे. आता एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या घरामध्ये जी व्यक्ती जन्माला येते, म्हणजे त्यांचं मूल असेल, ते हळू मोठं होत असतं. तर ते त्याच यशस्वी पुरुषाच्या यशस्वी घरामधल्या सर्व गोष्टी ऐकत असतं आणि त्यांचे नातेवाईकसुद्धा तसेच असतात. ज्या ठिकाणी तो जात आहे, ज्या स्कूलमध्ये जात आहे, त्याचंही तसंच एन्व्हायर्नमेंट आहे. त्याच गोष्टी तिथं बोलल्या जात आहेत आणि त्याच त्याच्या कानावरती पडत आहेत. तुम्ही असं कधी ऐकलंय का? असं कधी ऐकलं, खूप यशस्वी व्यक्ती आहे आणि त्यांचे जे मुलं आहेत ते अयशस्वी झालेले आहेत. असं कदाचितच एक चुकीचं उदाहरण तुम्हाला भेटेल, एखादंच उदाहरण भेटेल. नाहीतर यशस्वी लोकांची मुलं यशस्वीच होतात, कारण त्यांना जे ऐकायला भेटलेलं आहे, ते सगळं चांगलं भेटलेलं आहे. त्यांच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, पोषक वातावरण होतं. त्याच्यामुळं ती लोकं जसे त्यांचे वडील होते, तसंच त्याच्याही पेक्षा जास्त ते चांगले यशस्वी आयुष्यामध्ये होत आहेत. एखादं उदाहरण तुम्ही ऐकलं असेल, की वडील जे आहेत ते चांगलं आहेत किंवा चांगल्या पोस्टवरती आहेत आणि यशस्वी आहेत आणि कदाचित त्यांचा जो मुलगा आहे तो तितका नाही आहे किंवा तेवढ्यावरती तो गेलेला नाही. तर ही केस जी आहे ती अशी बनते, की त्याला वातावरण जे भेटलेलं आहे, ते थोडंसं वाईट वळणावरती गेल्यामुळं थोडंसं ह्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या असेल. पण 100मध्ये ह्या 4 ते 5 गोष्टी असतील, त्याही चुकून झालेल्या असतात. आजकाल तर ज्या गोष्टी ऐकल्या जातात, तर 100% 60, 70, 80% ज्या गोष्टी आहेत, ते तुमचा मोबाईलच आहे, तुमची टीव्ही आहे. तर ह्या गोष्टीवरून जास्त कंटेंट हा आपल्या मनामध्ये जात असतो आणि तो आपल्याला समजतच नाहीये. म्हणजे ज्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये येत आहेत, ज्या टाईपचे व्हिडिओ तुम्ही बघत आहात, तसं तुमचं पुढचं म्हणजे फ्युचर बनणार असतं हे तुम्हालाही माहीत नसतं. पण आपण त्यावेळेला अशा स्थितीत बघतो, की चला मी टाईमपास करतोय, चला मला थोडा मोकळा वेळ मिळालेला आहे, तर आपण थोडंसं पाहून घेऊया. पण तुम्हाला YouTube जे आहे किंवा Instagram आहे, इथं तुम्हाला त्याच प्रकारचा कंटेंट बघायला परत मिळतो. म्हणजे तुम्ही तसं बघितलं तर तशाच रिलेटेड सगळं बघायला मिळतं. म्हणजे
आपण आता समजा शेजारी असेल, शेजारी काही शिवीगाळ करत असेल किंवा वेगळं काही बोलत असेल, तर त्याही गोष्टी तुम्हाला ऐकाव्याच लागतात, कारण तो आपला शेजारी आहे. ऑफिसमध्येही त्याच गोष्टी ऐकाव्या लागतात. जर तो स्वभावानं तुमच्या शेजारी बसणारा मुलगा थोडा वात्रट असेल किंवा तुमचा बॉस असेल, तर थोडा त्यांची लँग्वेज वेगळी असेल, तर ऑब्व्हियसली ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला ऐकून घ्याव्याच लागतात 100%. तर ह्या केसेसमध्ये काय होतं, म्हणजे काही गोष्टी अशा आहेत त्या ऐकाव्याच लागतात. तर त्या ठिकाणी आपल्याला थांबवता आल्या पाहिजेत ह्या गोष्टी. म्हणजे जर त्या गोष्टी ऐकायला येत असेल तर आपण त्या न ऐकल्यागत केल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला हे जर गणित माहीत असेल की आपण अनकॉन्शियसली तसंच बनत जातोय. आत्ता जे आपण आहोत त्या मागील काही वर्षात आपण जे ऐकत आलोय तसंच आपण आपलं व्यक्तिमत्व बनवून बसलेलो आहे. ज्या व्यक्तीमध्ये फिरलोय, ज्या व्यक्तींचं ऐकलंय आणि ज्या गोष्टी वाचल्यात, ज्या गोष्टी टीव्हीवरती पाहिल्यात, ज्या गोष्टीवरती आपण भरोसा ठेवायला लागलोय, तर तेवढा पुरताच मर्यादित आपण आज विचार करू शकतोय. आपला आत्मविश्वास असा कधी नाही आहे की जसं जे आहेत ते खूपच मोठ्या उच्च स्तरावरील लोकं विचार करतात, तसा विचार का नाही आहे? कारण तशा रिलेटेड खूप साऱ्या व्यक्ती आपल्या बाजूला पाहिजेत. त्यांना आपण ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, तरच आपलं त्या पद्धतीनं आत्मविश्वास बनत जातो. आणि हे आपल्याला कधीही माहीत नसतं की आपण हे केल्यावर असं होतं. हे नकळत सर्व होत असतं आणि समजा 100% गोष्टी ऐकून घ्याव्याच लागत असतील, जसं मी सांगितलं शेजारी, ऑफिस किंवा आजूबाजूचं असेल, घरामध्ये असेल, तर त्या गोष्टी तुम्हाला बाहेर काढता आल्या पाहिजेत. मनामध्ये आतमध्ये न घेता बाहेरूनच सोडून द्यायला शिकलं पाहिजे. तर एवढं जर तुम्हाला कळलं आणि ज्या गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, एखादा सकारात्मक विचार असेल किंवा एखादं खूप चांगल्या गोष्टी होत असतील बाहेर किंवा घरामध्ये किंवा आजूबाजूला, तर त्या गोष्टी तुम्ही साठवल्या पाहिजेत. पण ज्या गोष्टीची गरज नाही, भविष्यामध्ये मला असं बनायचंच नाही आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला थोडंसं बाजूला सोडता आल्या पाहिजेत किंवा तुमच्या आतमध्ये कधीच घ्यायच्या नाहीत. जर आल्या तुमच्या कानावरती तर आपल्याला त्याचा काही अर्थ नाही, त्याचा काही उपयोग नाही, असं आपण बनणारही नाहोत, असं म्हणून आपल्या मनाला त्या मनातून काढून टाकल्या पाहिजेत. त्याच वेळेला तर असं जर झालं तर नकळत आपण बनत असतो ह्याच्यावरती आपल्याला विश्वास पाहिला पाहिजे. कारण आपण जे आज आहोत ते मागच्या काही 5 वर्षात केलंय. ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, कुठूनही असेल, मोबाईलवरून असेल, टीव्हीवरून असेल, आपल्या घरच्यांच्याकडून ऐकल्या असतील, आपल्या पाहुण्यांच्याकडून ऐकल्या असतील, आपल्या ज्या मित्रांच्या सर्कल ज्या लेव्हलचा आहे तिथून ऐकल्या असतील, तसं आपण आज विचार करतोय. त्याच्यावरती कधीच उच्च विचारात करत नाही, की मी अशा पद्धतीचं खूप मोठंच करू शकतो धाडस. असं नाही करू शकणार. कारण कारण आपलं सर्कल, आपण ज्याला ऐकतोय त्यांचं लेव्हलच तेवढे आहे. म्हणून ह्या गोष्टीवर जर तुमचा पहिला विश्वास बसला, की जे आपण ऐकणारा कंटेंट आहे, ऐकणाऱ्या गोष्टी आहेत, तर ऐकताना आपण जाणीवपूर्वक अनकॉन्शियसली ह्या गोष्टी चांगल्या आपण आतमध्ये घेतल्या पाहिजेत आणि अनकॉन्शियसली, कॉन्शियसली, जाणीवपूर्वक आपल्याला काही गोष्टी मनातून त्याच वेळेला बाहेर फिल्टर करून बाहेर टाकता आल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, की अशा गोष्टी जर तुमच्या मनामध्ये येत असतील, जात असतील, म्हणजे आतमध्ये कानावरती ऐकल्या तर त्या मनामध्ये बसतात आणि अशा गोष्टी तुम्हाला मनाला आधीच सांगितलं पाहिजे, की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत आणि ह्या मला गोष्टीचा कोणताही फायदा नाही आहे भविष्यामध्ये आणि ह्या गोष्टी साठवायच्या नाही आहेत. आम्हाला एखादी पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्ट आली तर ती साठवून ठेवायची आहे, कारण मलाही असं करायचं आहे आणि अशाच गोष्टी घडायला पाहिजेत माझ्या आयुष्यात. असं केलं तर मंडळी हळू-हळू पुढील काही वर्षामध्ये, काही महिन्यामध्ये आपण आपली विचारसरणी असं जर केलं ना, हळू-हळू तुमची विचारसरणी बदलू लागेल. तुमचे निर्णय घेण्याची क्षमता वेगळी बनेल, सकारात्मक बनेल आणि हळू-हळू तुमचं पूर्णपणे आयुष्यच बदलून जाण्याची शक्यता असते. कारण आत्ता आपण हे निर्णय घेतोय, आत्ता आपण जसं वागतोय, जे चाललंय, हे सगळं मागच्या गोष्टीमुळं आहे. एका दिवसामध्ये कोणतीच गोष्ट बदलणार नाही आहे. तुम्ही जे ऐकून घेताय, ज्या ठिकाणी राहताय, जे फिरताय, तर ह्या सगळ्या गोष्टीवरती अवलंबून असतं. त्याच्यामुळं सकारात्मक ऐका आणि सकारात्मक बना आणि यशस्वी पुरुष बना. जर आपण सातत्यानं फक्त चांगल्याच गोष्टी ऐकायला शिकलो, तर आपण चांगलं बोलायला शिकेल, कोणाशी आपला व्यवहार प्रत्येकाशी चांगला होईल, आपले विचार करण्याची क्षमता ही पॉझिटिव्ह सकारात्मक होईल आणि आपण एखाद्याला काय सांगत असेल तेही आपण सकारात्मक सांगू आणि एखाद्याचं ऐकून घेत असेल तेही आपण सकारात्मक ऐकायला लागेल. आपण निर्णय घेताना आपले निर्णयसुद्धा
हळूहळू बरोबर येतील आणि आपलं हळूहळू आयुष्य सकारात्मक बनत जातं आणि जेव्हा आयुष्य पूर्णपणे सकारात्मक असतं तेव्हा आपण यशस्वी होतो हे तुम्हाला तर माहीतच आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा एखादा तुमचा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता, त्याला मी नक्कीच उत्तर देईन. तर आता भेटूया मंडळी उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.